दिवसांपूर्वी मनसेच्या मेळाव्यामध्ये बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएम वरती शंका उपस्थित करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार निवडून आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं होतं। राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरती बोलताना तुमच्या मुलाला निवडून आणता आलं नाही असा टोला अजित पवारांनी लगावला। त्यावरून आता वार पलटवार सुरू झालेले आहेत। दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना 4 बोटं आपल्याकडे असतात याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे असं भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत। अजित पवारांनाही आपल्या मुलाला आणि पत्नीला निवडून आणता आलं नाहीये असं सुद्धा दरेकर म्हणाले। मला वाटतं दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना 4 बोट आपल्याकडे आहे त्याचं भान सगळ्यांनी वक्तव्य करताना ठेवलं पाहिजे। अजितदादांनाही आपल्या मुलाला निवडून आणता आलं नाही, अजितदादांनाही आपल्या पत्नीला निवडून आणता आलं नाही। हरजीत तो इंदिरा गांधीची पण झालेली आहे, अटल बिहारी वाजपेयी साहेब पण हरलेले आहेत, कोकणात राणे साहेब हरलेत, विलासराव देशमुख मुख्यमंत्री हरलेत, आता केजरीवाल मुख्यमंत्री हरलेत। त्याच्यामुळे मग हरण्यावर गुणवत्तेचा किंवा नेतृत्वाचा कस लागत नाही। नेतृत्व हे लोकाभिमुख असतं, लोकांनी नेता मानलं पाहिजे। निवडून आलं म्हणजे नेता होता येत नाही। अजित पवारांनी अमित ठाकरेंवरती भाष्य केलेलं होतं। राज ठाकरेंनी स्वतःच्या मुलालाही निवडून आणलेलं नाही असं ते म्हणालेले होते। यावरून आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सुद्धा अजित पवारांवरती निशाणा साधलेला आहे। निवडणुकीत राज ठाकरेंच्या जीवावर आम्हाला मतं मिळाली, भाजपाचा पदर पकडला म्हणून मतं मिळालेली नाहीत असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी लगावलेला आहे। अजित पवारांनी भाजपासोबत लग्नगाठ बांधली म्हणून त्यांना मतं मिळाली, त्यामुळे अजित पवारांनी स्वतःच्या जीवावरती उभं राहावं मग वल्गना कराव्यात असं संदीप देशपांडे म्हणाले। पवार साहेबांचाही मुलगा निवडून आला नव्हता, पवार साहेबांच्या पत्नी सुद्धा निवडून आल्या नव्हत्या। पण आम्ही जी काय निवडणूक लढवली आणि जी काय आम्हाला मतं मिळाली ती सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या जीवावर मिळाली, आमच्या पक्षाच्या जीवावर मिळाली। भाजपचा पदर पकडला किंवा मोदी साहेबांचं नाव घेतलं म्हणून आम्हाला मिळालेली मतं नाही आहेत। आणि अजित पवारांना जी मतं मिळाली आहेत ती भाजपबरोबर जी लग्नगाठ बांधली त्यामुळे मतं मिळाली आहेत। स्वतः अजित पवारांनी एकदा उभं राहावं स्वतःच्या जीवावर आणि मग या सगळ्या वल्गना कराव्या। तर अजित पवार नेमकं राज ठाकरेंवरती काय बोललेत बघूया। मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता। यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते, आम्ही मेहनत घेतलेली होती, तुम्ही सगळे बघत होता। मला एका लोकसभेच्या निवडणुकीला माझ्या मुलाला निवडून नाही आणता आलं, दुसऱ्या निवडणुकीत माझ्या पत्नीला निवडून नाही आणता आलं। जे नाही लोकांनी कौल दिला त्याच्यात काही ईव्हीएम मध्ये गडबड झाली नाही, जनतेने मतदान केलं ते आम्ही लोकशाहीमध्ये मान्य केलं पाहिजे।